खेड येथे सामुदायिक जलसमाधी आंदोलन करणार दयानंद शिवजातक तहसीलदारांना निवेदन. निवेदनात म्हटले आहे की खेड तालुका शिराळा या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या केमिकल व अल्कोहोल कारखान्यातील केमिकलयुक्त दूषित पाणी कारखाना प्रशासनाने कुंभारकी तलावात सोडल्याने परिणामी दूषित पाण्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय तलावातील पाणी गावामध्ये असणाऱ्या विहिरी व कूपनलिकांमध्ये पाझरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे तलावातील मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. विषारी पाण्यामुळे मृत झालेल्या माशांना भक्ष्य करणारे पक्षी व प्राणी यांच्या जीविताशी धोका निर्माण झाला आहे. सदरच्या कारखान्याद्वारे खेड ग्रामस्थांना नेहमीच त्रास होत असून त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. जिल्हा व तालुका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही संबंधित कारखान्यावर कोणतीही कारवाई केली नाही. राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्यामुळे संबंधित कारखानदार हे माजलेले व निर्ढावलेले आहेत. मुळातच गावाशेजारी जलस्रोताजवळ असणाऱ्या सदरच्या केमिकल व अल्कोहोल कारखान्यांना शासनाने नियमबाह्य परवानगी दिली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार खेड येथील प्रदूषित ठिकाणांचा सर्वे करून सदरच्या गावाला जलप्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे. तालुका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण महामंडळ याचप्रमाणे जिल्हा प्रशासन हे केवळ खुर्च्या उभवण्याचे काम करत असून कारखान्याच्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या खेड गावच्या नागरिकांच्या व जनावरांच्या जीविताच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. संबंधित कारखानदारांचे तालुका व जिल्हा प्रशासनांचे आर्थिक हितसंबंध असल्याने शक्यताही नाकारता येत नसून त्यामुळे कारखानदार व नियमबाह्य कारखान्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने सदरच्या नियमबाह्य कंपन्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत व जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 व पर्यावरण संरक्षण अधिनियमाची 1986 अंमलबजावणी प्रभावीपणे राबवून सदरच्या कारखान्यावर कारवाई करण्यात यावी. या संविधानिक न्याय्य मागणीसाठी सोमवार दिनांक 10/2/2025 रोजी कुंभारकी तलावामध्ये भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक जलसमाधी आंदोलन करण्यात येत असून आंदोलनाद्वारे होणाऱ्या मानवी हानीला तालुका व जिल्हा प्रशासनासह संबंधित कारखानदार जबाबदार राहतील. निवेदन देतेवेळी दयानंद शिवजातक, विनोद आढाव, रोहित महिंद, मारुती सातपुते, अमोल भेडेकर, प्रमोद कांबळे, बाळू कांबळे, शुभम साखरे व कार्यकर्ते उपस्थित होते.